नमस्कार. मी ITC प्रतिनिधी जयराम कदम आपल्या सर्वांचे ITC मार्समध्ये खूप खूप स्वागत करू इच्छितो. तर आज आपण श्री अविनाश जनार्दनराव जाधव यांच्या शेतावरती आलेलो आहोत आणि त्यांच्याकडून आपण त्यांना सोयाबीन पिकासाठी दिल्या गेलेल्या कृषी समाधान किटविषयी त्यांचे आपण थोडक्यात मनोगत जाणून घेऊयात. तर अविनाशजी, आपण आपले थोडक्यात मनोगत व्यक्त कराल? नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अविनाश जनार्दन जाधव, राहणार मैरा सोंगी, तालुका गंगाखेड, जिल्हा परभणी. तर मी गेले काही वर्षापासून ITC मार्स या कंपनीशी जोडले गेलेलो आहे आणि ITC मार्सचे जे प्रतिनिधी आहेत त्यांच्या सल्ल्यानुसार शेती करत आहे. तर यावर्षी पण मी सोयाबीनचे पीक घेतले गेले. तर मला सुरुवातीला माझ्याकडं ITCचे प्रतिनिधी आले आणि त्यांनी सांगितले की आपण मातीचं परीक्षण करू. मी म्हटलं ठीक आहे आणि आम्ही मातीचं परीक्षण केले. त्यानंतर आम्हाला जे काही रिपोर्ट आले मातीचे ते मी तुम्हाला दाखवतो. तर त्या रिपोर्टनुसार आमच्या शेतीमध्ये झिंक नावाचे जे घटक आहे तो कमी दिसून आला. झिंक नावाचा घटक कमी दिसून आल्यानंतर आम्ही टेक्नोझड नावाच्या खताचा वापर केला आणि सुरुवातीला आम्ही सोयाबीन पेरला त्यावेळेस बीज प्रक्रिया केली. तर बीज प्रक्रियेमध्ये आम्ही घेतले गावचे. तर गावचा उगवणशक्तीमध्ये खूप छान रिझल्ट आला आणि त्यानंतर 21 दिवसांनी आम्ही तण नियंत्रणासाठी स्टार विन नावाचे तणनाशक मारले, त्याचा स्प्रे केला. तर त्याचा बी खूप छान रिझल्ट आला आणि नंतर 1.5 महिन्याचं सोयाबीन झाल्याच्या नंतर आम्ही फुटव्यांसाठी मॅक्स यील्ड याचा वापर केला. एक स्प्रे घेतला आणि त्यानंतर फुटव्याचं प्रमाण जास्त प्रमाणात वाढले गेले आणि नंतर 1.5 महिन्याचं सोयाबीन झाल्याच्या नंतर आम्ही सोलोमन नावाचे कीटकनाशकाचा स्प्रे केला आणि तो पण खूप छान आम्हाला रिझल्ट आला. आणि पीक ज्यावेळेस 1.5 ते 2 महिन्याचे झाले त्यावेळेस जे मोजॅक नावाचा जो रोगाचा प्रादुर्भाव येतो तो आमच्या इथं फार कमी प्रमाणात आढळला गेला. जसं की दरवर्षीप्रमाणे जास्त प्रमाणात असतो, ह्या वर्षी जवळपास खूप कमी प्रमाणात आढळला गेला. जवळपास आम्हाला 90% रिझल्ट मिळाला. आणि ज्यावेळेस शेंगांच्या अवस्थेत सोयाबीन आले त्यावेळेस आम्ही इमामिड नावाचे कीटकनाशक वापरले. तर त्यानुसार किडीचे फार प्रमाण कमी झाले. धन्यवाद ITC आणि ITC मार्स आणि ITCचे प्रतिनिधी जेणेकरून आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करतात. खूप खूप धन्यवाद ITC. तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो.